सफाई कामगार, याच सफाई कामगारांमुळे संपूर्ण मुंबई ही स्वच्छ राहत असते। याच सफाई कामगारांमुळे आपल्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो स्वच्छ राहतो आणि त्यामुळेच आपण देखील निरोगी राहतो। परंतु आपण जर पाहिलं तर याच सफाई कामगारवरती मुंबईतील जे सफाई कामगारांच्या चौक्या आहेत, म्हणजेच घनकचरा विभागाकडून या चौक्या देण्यात आलेल्या आहेत। परंतु आपण खूप ठिकाणी पाहिलं तर मुंबईमध्ये या चौक्या प्रॉपर अशा बांधकाम झालेलं नाहीये आणि कंटेनरच्या स्वरूपात या सफाई कामगारांना चौक्या या दिलेल्या आहेत। आपण मुंबईमधल्या साधारण ठराविक अशा चौक्या सोडून या बाकीच्या सर्व ज्या चौक्या आहेत त्या अशा कंटेनरच्या स्वरूपात आहेत आणि म्हणूनच या सर्व सफाई कामगार जे आहेत त्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय। आज सकाळच्या सुमारास मुंबईतील अशाच एका चौकीच्या इकडे घटना घडली होती। आपण जर पाहिलं तर या चौकीचा खाली कोसळला होता। सकाळी 6:30च्या दरम्यान ही घटना घडली होती आणि तेव्हा त्यावेळी महिला सफाई कामगार देखील तिथे उपस्थित होत्या त्या चौकीमध्ये आणि त्या महिला सफाई कामगारांच्या अंगावरती हे जे प्लाऊड जे आहे ते कोसळलेलं आहे। या स्वरूपाचे कंटेनर असल्यामुळे नक्कीच या सफाई कामगारांना देखील याचा त्रास होत आहे। सकाळी जेव्हा ही घटना घडलेली होती त्यावेळी ज्या महिला इकडे उपस्थित होत्या थेट त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सकाळी काय झालं होतं नेमकं? हम लोग इधर आके बैठे थे तो ऊपर से वो प्लाई गिरा इधर सर के ऊपर। तुम्ही किती जणी होतात? हम लोग 4 जन थे। लागलंय कुठे? हाँ सर पे लगा है, इधर से वो इधर गिरा सर पे। काय आणखी समस्या आहे तुमच्या? रोज तुम्ही इथे या रोज कंटेनर इधर आके बैठते हैं, रोज कुछ सुविधा नहीं है हम लोग को, ऐसा है कपड़ा चेंज रोज सब कपड़ा किधर चेंज करके डब्बा किधर खाएंगे, बाथरूम जाने के लिए कुछ भी नहीं है, सुविधा है ही नहीं इधर कुछ। कंटेनरच्या स्वरूपात ही चौकी आहे। काय समस्या आहेत आणखी? आज सकाळीच ही जी घटना घडलेली आहे, सुबह ये जो हुआ है और अभी क्या लोग प्रॉब्लम्स फेस करें? ये जो कंटेनर की चौकी है उसमें क्या प्रॉब्लम्स है अभी? अभी कोई सुविधा आपके सामने ही है ना, कोई सुविधा है ही नहीं है। हम लोग को बाथरूम में जाने का है तो 5 रुपया दे के जाने का पड़ता है। सुबह से 3:30 बजे घर पे से निकलते, 2 गाड़ी बदली करके इधर आते, 4 बजे घर पे पहुंचते। क्या है इधर? आपकी क्या मांग है अभी? अभी चौकी नया दे दो, चौकी बना दो हम लोग को अच्छा वाला, का बाथरूम भी हो जाए और नाश्ता पानी करने के लिए भी हो जाए। हम लोग नाश्ता उधर करते सामने, वॉशरूम की सुविधा है? कुछ नहीं है। उधर मुतानी में जाते हैं हम लोग, देखो उधर मुतानी है ना, उधर जाते हम लोग, कुछ है ही नहीं है। आखा दिन इधर उधर उधर घूमते रहते हैं क्योंकि ये सब गिरने वाले हैं ना, इसका वजह ऊपर टाकी है पानी का, अभी वो गिरेगा तो आदमी तो खलास, कौन जिम्मेदारी लेगा? इसके पहले भी ऐसी कुछ घटना घड़ी हुई है? कुछ हुआ है इसके पहले? वरून ते हे कोसळलं होतं. काय कोसळलं होतं ते? लोखंड पडलं होतं तिथून, ते बिल्डिंगचे काम चालू आहे ना पाठी, तिथून पडलं होतं ते। आमचे मुकादम मास्तर आतमध्ये होते, आम्ही तर बाहेर रोडला गेलेले होतो। आम्हाला समजल्यानंतर आलं, पण थोडं साईडला पडलं तो आला होता तिथल्या तो। घरून तर साड्या बदलून येऊ शकत नाही आम्ही, एवढ्या लांबून येणार तर इथेच येऊन चेंज करतो आम्ही। हे आम्हाला काहीच नाही सुविधा। आम्ही 6 महिने याच्यासाठी, 1.5 वर्ष झाली आम्ही चौकी बदलून द्या, चौकी बदलून काय होतच नाही काम। काय त्यांच्याकडून सांगण्यात काय येते? ते सांगता इथे दाखवत, आता गेल्या महिन्यात पण ते येऊन गेले इथून की आम्हाला तिथे जागा देतो। आताच मी कालच बातमी ऐकली की तिथे नाही तुम्हाला भेटणार जागा। मग आता कुठे भेटणार जागा? आम्हाला तर खूपच धुळीचा त्रास आहे। आम्ही काय असे काम घाणीत करतो म्हणून काय घाणीतच राहायचं काय 2 वाजेपर्यंत? बस पुढे त्या बोलतील। मागणी काय आहे या संदर्भात? ही जी कंटेनरची चौकी आहे, मुंबईत अनेक ठिकाणी अशा चौक्या आहेत, याच संदर्भात तुमची नेमकी मागणी आम्हाला काय? पक्की चौकी पाहिजे, एवढं सगळी सोयी सुविधा पाहिजे लेडीजला। लेडीजला सोयी सुविधा नाही, काहीच नाही, बाथरूम नाही, टॉयलेट नाही, काहीच नाही। पाऊस जर पडला तर सगळी चौकी गळते। आम्ही ओळे कपडे घेऊन असंच बसायला लागतं आम्हाला चौकीमध्ये 2 वाजेपर्यंत। मग आम्ही कसं राहणार आहे? 2 वाजेपर्यंत घाणीत नाही यायचं, नसतं घाणीच्या अंगाने राहायचं। मग आम्हाला पक्की चौकी पाहिजे, सगळ्या सोयी सुविधा पाहिजे चौकीमध्ये, हेच आमची मागणी आहे। तुमची ही जी मागणी आहे त्या संदर्भात काय तुम्हाला सांगितलं जाते? आज इथे देतो चौकी, तिथे देतो चौकी, एक जागा काय फिक्स होत नाही चौकीचा, फक्त आश्वासन दिलं जातं? आश्वासनं देऊ जातात, अजिबात काय चौकीचं जागा फिक्स होत नाही, काय नाही। अजूनपर्यंत 6 महिने व्हायला आले, बोलले चौकी देऊ म्हणून। आता गेल्या महिन्यात का चौकी देणार होते, तरी पण चौकी काय, आम्हाला चौकीचाच विषय काय येत नाही पुढे। हे असंच आम्हाला राहायला लागते चौकी बिगर। आता 30 महिला म्हणजे इकडे तिकडे राहतात, काय काय महिला रस्त्यावर पण राहतात, बसलेले असतात 2 वाजेपर्यंत बसावं लागतं। इथे 4-5 महिला येऊन बसतात, त्यात काय बसून ते पण भीती वाटते, काय पडतंय की काय होतंय।
हां बाकीच्या महिला अशा जिकडं तिकडं रस्त्यावर नाश्ता करायचा आणि इकडे तिकडे 2 वाजेपर्यंत बसून राहायचं. मग आता काय कसं जगायणार आम्ही? कामं करायची ना, हे असंच आमचं जीवन जगणार काय आम्ही? हां आपण जर पाहिलं तर कोरोना काळात जेव्हा सर्वजण घरी बसले होते तेव्हा सफाई कामगार रस्त्यावरती येऊन काम करत होतं, परंतु आता तुमच्यावरतीच ही वेळ आलेली आहे, तुमच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. कोणीच नाही. सकाळपासून कोण आता यायला लागले, सकाळपासून एवढं लागलंय मार तरी पण कामं केलं महिलांनी. हा मार लागून पण त्या अधिकारी कोणी आले नाहीत का? कोणच नव्हते 9 वाजेपर्यंत. आता आले आणि काय म्हणाले येऊन? अरे हेच आश्वासन देतात, तुम्हाला कुणाला लागले त्यांना डॉक्टरकडे न्यावा, डॉक्टरी करा, हेच सांगतायत फक्त. दुसरं काय सांगणार? आणि चौकी बघतात, आता चौकीला बघून जातात. आता काय देणार कुठे देणार ते पण काय आम्हाला खास सांगू शकत नाही. हेच कभी देगा वो मालूम नहीं है. आपण जर पाहिलं तर ही जी मुंबईमधली चौकी आहे, खरं तर चौकी म्हटल्यावरती पक्क बांधकाम असावं लागतं, परंतु या सफाई कामगारांना फक्त कंटेनरच्या स्वरूपात या चौक्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. इथे आपल्यासोबत अशोक सावंत देखील आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, मुंबईत अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर या कंटेनरच्या स्वरूपात चौक्या दिलेल्या आहेत आणि आज सकाळी ही घटना घडलेली आहे. काय सांगाल यावर? हे आम्ही युनियनचा याला विरोध आहे, परंतु विरोध राहून महापालिका प्रशासन खकवे खाते याने जाणून बुजून या कुठेतरी खराब झालेल्या चौक्या त्याला रंगरंगोटी करून या कामगारांच्या माती मारलेल्या आहेत. याची एकेकाची किंमत 25-25 लाख रुपये आहेत, पण ज्या दिवशी लावतात 8 दिवसांनी हे सगळं कोसळतं. अशी परिस्थिती आहे. हा एकदम भ्रष्टाचार आहे आणि महापालिकेने जे नागरिक आपला टॅक्स भरतात त्या टॅक्सचा दुरुपयोग आहे. आपण जर पाहिलं तर संपूर्ण मुंबईला स्वच्छ ठेवणारे असे हे मुंबईचे सफाई कामगार, परंतु यांच्यावरतीच अशी वेळ येत आहे, त्यांना पक्की चौकी देखील दिली जात नाहीये, फक्त आश्वासन दिलं जाते आणि कंटेनरच्या स्वरूपात चौकी दिली जात आहे. त्यामुळे दररोज त्यांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने हे जे सफाई कामगार आहेत त्यांच्याकडे कुठेतरी लक्ष द्यायला हवं आहे, त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घ्यायला हव्यात.